या घटनादुरुस्तीनुसार सामाजिक आर्थिक राजकीय मागासले पण ठरवण्याचा अधिकार हा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला गेलेला आहे। म्हणून राज्य सरकार किंवा राज्य मागासवर्ग आयोग यांना मराठा समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही आणि तो अधिकार आहे संसदेला। संसदेला विशेष घटना दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवून नंतरच मराठा समाजाला आरक्षणामध्ये टाकण्याची प्रक्रिया करावी लागेल। आज जी या महाराष्ट्रामध्ये जो मराठा समाज धुडगून गाळतोय हा धुडगून चुकीचा आहे, घटनात्मकरित्या तो संयुक्तिक नाही। त्यामुळे ओबीसी भटक्या विमुक्तांच्या कुटुंबामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। ओबीसी भटके विमुक्त हे ग्रामीण भागामध्ये भयभीत झालेले आहेत आणि आता राज्य सरकारनं या भटक्या विमुक्त समाजाला ओबीसीला सुरक्षा कवच देण्याची गरज आहे। म्हणून मी या ठिकाणी अशी मागणी करतोय की दलित आदिवासींना ज्याप्रमाणे ॲट्रॉसिटी कायद्याचं कवच केंद्र सरकारनं दिलं त्याचप्रमाणे राज्य सरकारनं ओबीसी भटक्या विमुक्तांच्या सुरक्षेसाठी ॲट्रॉसिटी सारखा कायदा करावा आणि ओबीसी भटक्या विमुक्तांना देखील त्याप्रमाणे संरक्षण द्यावं। त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांना हे सुरक्षा कवच आवश्यक झालेलं आहे आणि मराठा समाजाची जी घुसखोरी आहे ती घुसखोरी थांबली पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतोय। शिंदे समितीनं जे काही जात दाखले दिलेले आहेत हे जात दाखले चुकीचे असून बोगस कागदपत्राच्या नोंदी आधारे दिले गेलेले आहेत। शिंदे समितीला जे अधिकार दिले होते ते अधिकार फक्त निदानकालीन दस्तऐवज तपासण्याचे अधिकार दिले होते। शिंदे समितीला मराठा समाजाला जातीचे दाखले वाटप करण्याचे अधिकार दिले होते, परंतु राज्य सरकार हे कोणत्याही आयोगाची सामाजिक आर्थिक राजकीय शिफारस मराठा समाजाची झालेली नसताना डायरेक्ट बोगस कुणबी जात दाखले देऊन ओबीसीच्या आरक्षणात मराठा समाज घुसखोरी करत आहे आणि ओबीसीचे आरक्षण संपविण्याचा घाट हा या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमच्या लाडके नेते शरदचंद्रजी पवार आणि सध्याचे देवेंद्रजी फडणवीस हे षडयंत्र करून ओबीसीचं राजकीय आरक्षण, शैक्षणिक आरक्षण, नोकऱ्यातील आरक्षण संपविण्याचा हा घाट घातलेला आहे। त्यांना ओबीसीचं काही देणे नाही आहे। आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे आमदार खासदार हे खुलेआम जाहीर पाठिंबा देत आहेत, लेखी पाठिंबा जरांगेला देत आहेत। म्हणजे एका संविधानिक पदावर तुम्ही बसलेले असताना मी जातीवाद करणार नाही अशा प्रकारची हमी तुम्ही संविधानाप्रमाणे घेतलेली आहे, शपथ घेतली आहे विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये, तरी देखील तुम्ही एका जातीसाठी खुलेआम बाहेर पडताय आणि पाठिंबा जाहीर करताय आणि जातीवाद करताय। त्याच्यामुळं त्यांचं जे हे पद आहे जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणात मी सुद्धा त्या प्रकरणामध्ये होतो, माझं देखील अपील होतं। माझी बाजू जस्टिस माता पल्ले यांनी सुप्रीम कोर्टामध्ये मांडलेली आहे। म्हणून पुन्हा तो विषय राज्य सरकारनं विचारात घेऊन त्यांच्या सत्तेसाठी हा विषय लोंबकळत ठेवलाय। खऱ्या अर्थानं हा विषयच नाहीये, काय आरक्षणाचा विषय हातात घेण्याचा प्रश्नच येत नाहीये। कायद्यानं न्यायालयानं त्यांना आरक्षण नाकारलेलं आहे आणि ते आरक्षणासाठी अपात्र आहे। त्यांना आरक्षण शिक्षण नोकरीमध्ये नको आहे, त्यांना फक्त ओबीसीचं राजकीय आरक्षण हवं आहे। राजकीय म्हणजे महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, नगर परिषद, त्याच्यामध्ये जे दलित ओबीसी आदिवासीचं आरक्षण आहे हे आरक्षण हे मराठा समाजाला हडप करायचं आहे बोगस नोंदी आधारे आणि आरक्षणाच्या मागणीनुसार। पण त्या नोंदीच्या आधारे यावर्षी शैक्षणिक प्रवेश खूप झालेले हो झालेत ना, 3 ठिकाणी आरक्षण घेतलंय।
मी उदाहरणार्थ सांगतो की मागे जी पोलीस भरती झाली त्या पोलीस भरतीचे काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स मी जमा कलेक्ट केले. तर त्यांनी SCPC मध्ये आरक्षण घेतलंय, खुल्या प्रवर्गात आरक्षण घेतलंय आणि कुणबी म्हणून ते घेतलंय, EWS घेतलंय. म्हणजे 3 ठिकाणी मराठा समाजाच्या उमेदवारांनी लाभ घेतलेला स्पष्ट दिसून येतोय. आता दुसरा एक भाग मी सांगणार आहे या ठिकाणी. तो भाग म्हणजे असा आहे की आरक्षण घेत असताना आम्ही जर समजा गप्प बसलो, विरोध मराठा समाजाला केला नाही आणि ते आमच्यामध्ये आले, तर या महाराष्ट्रातला 80% समाज हा 27% येईल आणि 20% समाज हा 50% आरक्षण न मागतामध्ये मंजूर केल्या. या सगळ्या संस्थेचे मालक जे आहेत हे राजकीय मराठा नेते आहेत आणि या मराठा नेत्याकडं राज्यातल्या 202 साखर कारखान्याची मालकी आहे. 420 सहकारी बँकाचे संचालक हे मराठा नेते आहेत. राज्यामध्ये जी बागायत शेती आहे, ही बागायत शेतीपैकी 90% शेती ही मराठा समाजाकडे आहे. मराठा समाज आज OBCच्या आरक्षणात आरक्षण मागतोय. खऱ्या अर्थानं मराठा समाजाला हे शैक्षणिक आणि नोकऱ्यातील आरक्षण मागण्याचा अधिकार असला तरी राजकीय आरक्षण हे मराठा समाजाला मागण्याचा अधिकार नाही. कारण मराठा समाज हा सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक दृष्ट्या प्रगत समाज आहे. आज राज्यामध्ये आणि देशामध्ये मराठा समाजाचे 30% IAS ऑफिसर आहेत. या देशामध्ये आज कालच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 104 आमदार विधानसभेत एका मराठा समाजाचे निवडून गेलेले आहेत. आणि आता 1960 ते आजपर्यंत मराठा समाज हा राज्याचा